नमस्कार. आजचा विषय आहे राज्य शासकीय कर्मचारी समवैयक्तिक अपघात विमा योजना. तर या योजनेमध्ये तुम्ही पाहू शकता 24 जानेवारी 2023 रोजी जी रक्कम आहे विम्याची त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि ही जी योजना आहे तर साधारणतः आर्थिक वर्षामध्ये फेब्रुवारी या महिन्यामध्ये ही कपात होत असते. तर त्या बाबतीत पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये कशी कपात करायची, टॅप कसा द्यायची याबाबत आपण आज माहिती देणार आहे. तर जी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर जर ही विमा राशी आहे गट अ, ब, क, ड अशी चारही वर्गासाठी आहे. गट अ, ब साठी जसं की अ मध्ये 25 लाख, ब मध्ये 20 लाख, क आणि ड ला 15-15 लाख प्रत्येकी विमा कवच आहे. तर डिटेल्समध्ये तुम्ही मध्ये वाचून घेऊ शकता योजना काय आहे काय नाही. तर यामध्ये वर्गणीची रक्कम दिलेली आहे. अ, ब, क साठी 531 450 प्लस GST आणि ड साठी 531. अशा पद्धतीनं तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये ही कपात करणं आहे. आता काही काही कर्मचारी बिल बनवत असताना त्यांची विमा कपात झालेली रक्कम दिसत नाही आणि भविष्यामध्ये त्या कर्मचाऱ्यासोबत जर काय झालं तर मग त्याला अडचणी येतात, विमा क्लेम वगैरे होत नाही. तर यामुळे कर्मचाऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. त्यामुळे जे आस्थापनाविषयक कर्मचारी आहे बिल बनवित असताना तर फेब्रुवारी महिन्यामध्ये काळजीपूर्वक बघणं आहे की विमा रक्कम कपात होत आहे किंवा नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला विमा रक्कम कपात करणं आहे. आणि समजा जे कर्मचारी फेब्रुवारी नंतर जॉईन होतात किंवा लेट जॉईन होतात त्यांच्यासाठी सुद्धा तक्ता दिलेला आहे. एप्रिल सप्टेंबरमध्ये समजा सदस्य झाल्यानंतर किंवा ऑक्टोबर डिसेंबरमध्ये आल्यानंतर किंवा जानेवारी आणि फक्त मार्चमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीनं दिलेले आहेत तक्ते. ते 1 महिन्यासाठी किंवा अशा पद्धतीनं ही तक्त्यामध्ये अमाउंट पण दिलेल्या आहे. या पद्धतीनं पाहून घ्यायचं. तर अशा पद्धतीने जी दिला. आणि दुसरा एक विषय, जे कर्मचारी रिटायर कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत काय करतात की कपात करत नाही रक्कम. तर त्यामध्ये ही योजना जे कर्मचारी एप्रिल ते सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहे त्यांची ही रक्कम कपात करायची आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की कर्मचारी रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्याला 6 महिने हे कवच उपलब्ध राहणार आहे. तर आता पाहूया आपण टॅब कशा पद्धतीने द्यायचा. पहिलं लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन मध्ये वर्क लिस्ट, यामध्ये इलिजिबल अलाउन्सेस, मध्ये तुम्हाला भेटून जाईल. मध्ये इथं तुम्हाला बल्कमध्ये टॅप द्यायचं. यामध्ये तुम्ही डिडक्शनमध्ये जाऊ शकता आणि यामध्ये ग्रुप ॲक्सिडेंट पॉलिसी. तर बिल नंबर सिलेक्ट करायचे. तर सगळ्या कर्मचाऱ्यांना फक्त टॅप देऊन टाकायचं. जी अमाऊंट आहे सिस्टीम ऑटोमॅटिक घेणार आहे. फक्त तुम्हाला टॅप देणं आहे. टॅप दिल्यानंतर तुम्हाला बिल जनरेट करून फॉरवर्ड करणं आहे. तर एकदम अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदम साधी प्रोसेस आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचं नुकसान होता कामा नये. यामुळं फेब्रुवारी महिन्यामध्ये ₹531 कपात करणं आवश्यक आहे. जर चुकून फेब्रुवारी महिन्यामध्ये राहिले तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही करून घ्या. कारण की काही काही वेळेस आमच्याकडे केस आलेले आहेत की कर्मचारी ॲक्सिडेंट झाला किंवा मयत झाला आणि विमाचे प्रस्ताव आले पण त्यांची कपातच नाही, त्याच्यामुळे ते क्लेम होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये टॅप देणं आहे आणि कोणताही कर्मचारी सुटणार नाही याची काळजी घ्यावी. तर काही अडचण याबाबत असेल तर मला संपर्क करू शकता. धन्यवाद.